अध्यक्ष महोदय, धाराशिव जिल्ह्यात मागच्या काही महिन्यामध्ये पवन चक्कीच्या माध्यमातून जी कामं चालू आहेत तिथं इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे हे मान्य आहे, तिथं विकास झाला पाहिजे हे मान्य आहे. परंतु असं नाही पाहिजे की शेतकऱ्यांच्या जमिनी गिळून शेतकऱ्यांवर पोलीस आणि स्थानिक गुंडाच्या हाताशी धरून किंवा बाहेर बाजूच्या तालुक्याचे सुद्धा गुंड काही येतात, त्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रकार गेल्या अनेक महिन्यापासून चालू आहे. अध्यक्ष महोदय, पोलिसांकडे गेलं, पोलीस दाद देत नाहीत. उपविभागीय नियंत्रण समितीकडे गेलं, ते दाद देत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलं, जिल्हाधिकारी दाद देत नाहीत. अध्यक्ष महोदय, तांदुळवाडी या गावामध्ये त्या शेतकऱ्यांना, एका शेतकऱ्यानं 2 कंपनीला जमीन दिली होती. एका कंपनीने त्याला 35 लाख रुपये दिले, दुसरी कंपनी त्याला 4 लाख रुपये दिले. तो शेतकरी म्हणत होता की त्या कंपनीने जेवढे पैसे दिले तेवढे मला दे. त्याला सांगितलं गेलं की ज्यावेळेस तार वटता येईल टॉवरची त्यावेळेस तुम्हाला ते पैसे देऊ. पण ज्यावेळेस हा शेतकरी तिथं मला माझे पैसे द्या, त्यावेळेस पोलिसांनी त्याला त्याच्या शेतात त्यानंच लावलेल्या ऊसानं त्याला मारहाण केली. म्हणजे स्वतःच्या शेतात जर शेतकरी स्वतःचा चोर होत असेल तर पोलीस, याआधी आपण आका ऐकले होते पण आता काही पोलीस अधिकारीच आका झालेत अध्यक्ष महोदय. त्यामुळं या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई कोण करणार? गुजरात मंत्री महोदय तुम्ही